हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला माहितीच आहे की आज आहे होळी। तर होळीच्या निमित्ताने सगळ्यांच्या घरोघरी गोडधोड बनत असते, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातली पारंपरिक अशी रेसिपी पुरणपोळी। सो मीही सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी पुरणपोळी बनवण्यासाठी। मला माहिती आहे की संध्याकाळी या दुपारच्या वेळेस बनवायला घेतात, कारण संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा असतो। पण आमच्याकडे कसं झालं ना, प्रॉब्लेम झाला, दुपारी मिस्टरांना कामाला जायचं होतं आणि कामाला गेले की त्यांची डबल शिफ्ट असल्यामुळे म्हटलं संध्याकाळी जरी आपण पुरणपोळ्या बनवल्या तर त्यांना काय खायला मिळणार नाही, म्हणून आम्ही सकाळीच बनवली पुरणपोळी। जास्त काही बनवली नाही, ओनली जेमतेम फक्त पाव किलो डाळ घालून आम्ही पुरणपोळी बनवायला घेत आहोत। आणि पुरणपोळी अशी बनवायला घेतली ना की सगळं काही आठवतं, कारण अगोदर मला जमत नव्हते पण आता जमतायत। सो मुली पण माझ्या बाजूला येऊन बसल्या होत्या की कशी करते मम्मी, कारण छोटीला माझ्या खूप छान अशी पुरणपोळी ही आवडते आणि तिला वास आला डाळीचा म्हटलं की लगेच तिला समजतं की आज मम्मीने पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे। वा वा वा। आणि कसं आहे ना, अशी रोज रोज खायला कंटाळा सगळ्यांनाच येतो, पण मला असं वाटतंय की पुरणपोळी खाण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला कधीही कंटाळा येत नाही। गावाला तर एवढ्या मस्त आणि लुसलुशीत गव्हाच्या पिठाच्या छान छान पुरणपोळ्या बनतात, पण आता आपण जिथे सिटीमध्ये राहतोय तिथे मस्त असा मैदा बिदा घालून आपण बनवत असतो, कारण आपल्या हाताला तशी सवय लागलेली नाहीये। आपल्या म्हातारा ज्या आजी वगैरे सगळ्या आहेत त्यांच्या हाताला किती छान त्यांना जमतं, व्यवस्थित गव्हाच्या पिठाचे छान त्या पुरणपोळ्या करतात। मी मैद्याचंच पीठ मळलेलं आहे, म्हणजे अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेऊन मळून असं पीठ ठेवलेलं आहे। आणि बाजूला तुम्हाला तेलाची पिशवी दिसतेच, मी ती वेस्टेजही जाऊ दिली नाही, ती सुद्धा अशी फाडून वगैरे मस्तपैकी आपल्या पिठाला असं सगळं तेल वगैरे सगळं पसरवून घेतलं आणि असं बघा पटापटा असं गोळे मला। आता काय सांगायचं तुम्हाला, हे पुरणपोळी म्हणजे ना खूप मोठं टेन्शन आहे, पण खायला एवढे सुंदर लागते ना की मग ठीक आहे, थोडासा त्रास घ्यायला हरकत नाही। आणि मला ना कोणाची लुडबुड वगैरे बिलकुल आवडत नाही पुरणपोळी करताना, त्यामुळे माझी मी एकटी करते ही मला खूप छान वाटतं, कोणीही मदतीला नसलेलं बरं, कारण आपल्याला समजतं की आपण काय करतोय कसं करतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला समजलं की पुरणपोळ्या करताना जे पुरण आहे ते खूप असं घट्ट असं करायचं नाही, खूप कोरडं असं करायचं नाही, थोडंसं ते ओलसर राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या पिठामध्ये ते पुरण जिकडे तिकडे व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे, म्हणून ते आय थिंक ओलं असतं। सो म्हटलं ठीक आहे, तर अशा पद्धतीने पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत। आणि होळी हा सण प्रत्येकाला असंच वाटतं की होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि धुळीवंदनच्या दिवशी फक्त मटन चिकन, आणि हे प्रत्येकाला म्हणजे होळी हा सण कशाचं प्रतीक आहे, तर होळी हा सण प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणजेच राधाकृष्ण यांच्या प्रेमाचं प्रतीक हे धुळीवंदन होळी हे आहे। आणि ह्या दिवशी हिरवा गुलाबी असे रंग राधाकृष्ण यांना समर्पित केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा होळी दहन होतं, म्हणजे त्यामध्ये होलिका ह्या राक्षसीचा आपण दहन केलं जातं, म्हणजे ते एक आहे की आपण नकारार्थी भावना या होळीमध्ये जाळून टाकतो आणि कुठल्या तरी एका नवीन म्हणजे आपल्याला नवीन गोष्टींनी आणि नवीन आपल्या पुढच्या वाटचालीस आपण सुरुवात करत असतो या होळीपासून। पण मला वाटतं असं होत नाही, प्रत्येकजण त्या दिवशी प्रण घेत असतो की आजपासून मी सगळं काही मागे सोडून देणार, उद्यापासून सगळी नवीन सुरुवात करणार, हे तेवढ्या पुरतच असतं आणि परत कोणीही त्या गोष्टीला सुरुवात काही करत नाही। जैसे थे वैसे, जसं चालायचं आहे तसेच चालत राहतात, पण प्रण मात्र करतात। पण अशी मोजकीच लोक असतात की ते प्रण करतात आणि तो पूर्णही करतात। नकारार्थी भावना, निगेटिव्ह लोक, घाणेरडी लोकांचे विचार ह्या सगळ्या ते मागे सोडत असतात आणि आपल्या नवीन गोष्टींना वाटचालीस सुरुवात करत असतात। तर होळी ही मला वाटते खूप छान असा सण आहे। आणि ह्या दिवसापासून तुम्हाला काय सांगू, अक्षरशः गरमी सुरू होते, रात्रीच जाणवलं, कारण होळे पेटवल्या त्यामुळे मला वाटते खूप अशी उबारा जाणवला, रात्रीच खूप गरम होत होतं आणि गरमी सुरूच झाली समजा भावांना, आता बहिणींना, आता काय नुसतं गरमीच्या झळाच बघायच्या। आणि हे बघा मस्तपैकी अशी तुपाची धार, आणि ह्या पुरणपोळ्या माझ्या अगोदर फुगत नव्हत्या, पण आय स्वेअर खूप देवाचे उपकार की मला जमल्या छान पद्धतीने। असे बघा मस्तपैकी तुपाची धार सोडली आणि अशा आमच्या पुरणपोळ्या फुगलेल्या आहे, यम्मी यम्मी चम्मी चम्मी। तर तुम्हाला काय सांगायचं, आणि
मी ही नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय लाईफमध्ये. 2024मध्ये खूप सारी संकटं आली, 2025मध्ये काहीतरी चांगलं होईल अशाच आशा आम्ही बाळगत असतोय. दुसरं काही करू शकत नाही, डोकं फोडू शकत नाही, या कोणाला काही बोलू शकत नाही, कारण आपल्यालाच आपलं दुःख सामावून घ्यायचं असतं आणि ते हँडल करायचं आहे. त्यामुळे ठीक आहे, हे वर्ष तरी चांगलं जावं हीच देवाचरणी प्रार्थना आहे. काल आता म्हणतात ना की होळीला निगेटिव्हिटी बाजूला ठेवावी, तर आम्ही सुद्धा निगेटिव्हिटी बाजूला ठेवलेलीच आहे की पुढे काहीतरी चांगलं व्हावं. गेल्या वर्षी हे असंच केलं होतं, असं काही नाहीये. पण कसं असतं ना, जे व्हायचं आहे त्या गोष्टी होत असतात. आपण कितीही डोकं फोडलं, कितीही काही केलं तर म्हणतात जे व्हायचं ते होईल. पण परंपरा आहेत की हे असं करायचं तसं करायचं, तर ठीक आहे, परंपरेनुसार आपण चालत असतोय. तर कशा वाटल्या पुरणपोळ्या? तुम्ही सगळ्यांनी पुरणपोळ्या केल्या असतील प्रत्येकाच्या घरोघरी, आणि तुम्हा सगळ्यांना धुळीबंधनची खूप आस लागलेली असेल, कारण त्या दिवशी मस्त असं घरी झणझणीत असं मटण बनतं. तर जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी होळीचा सण, आणि जे मांसाहारी आहेत त्यांच्याकरता धुळीबंधन. सो अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरोघरी असे सण साजरे केले जातात, आणि प्रत्येकाच्या घरात कोण ना कोणतरी शाकाहारी असतोय ना कोण ना कोणतरी मांसाहारी असतोय. तर मला वाटते की होळीचा हा सण घरातील प्रत्येक व्यक्तींना साजेसा असा आहे, कारण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. होळीला शाकाहारी लोकांच्या इच्छा पूर्ण होतात आणि मांसाहारी लोकांच्या आपल्या धुळीबंधनला पूर्ण होतात. सो काही टेन्शन नाहीये. तसं पाहायला गेलं तर धुळीबंधन हा सण मला बिलकुल आवडत नाही, कारण वैताग येतो. ते कलर बिलर कसेही अंगाला हात लावतात, कसेही कलर अंगाला सगळ्या फासतात. आय हेट दिस. मला हे नाही आवडत हा सण, कारण किती गरमी सुद्धा सुरू होते. ठीक आहे, होळी हा सण चांगला आहे, पण ह्या दिवसापासून अक्षरशः वैताग येतो. आणि ज्या व्यक्तींना बीपीचा वगैरे त्रास आहे त्यांना तर ही गरमी म्हणजे नको 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 वाटते. तर बघा, झाल्यात, तुमच्याही झाल्या असतील पुरणपोळ्या, माझ्याही झालेल्या आहेत पुरणपोळ्या बनवून. तर आता म्हटलं काय करावं, काही नाही, तर म्हटलं जरासं बाहेरही जायचं आहे तर बाहेरही जाऊन यावं. आपल्या पुरणपोळ्या पटापटापटा. आणि खरं आज खूप बरं वाटलं, सकाळीच उरकल्या, तोपर्यंत बाहेर बायकांच्या चाव चाव झालं होतं. हे संध्याकाळीच आम्ही बनवायच्या. मी बनवलं सकाळी, कारण वास गेला असेल बाहेर, त्यामुळे वास गेला बाहेर म्हणल्यावर त्यांचे लगेच चावचाव सुरू होतात. आणि कसं असतं ना, ज्याने त्याने आपापल्या परीनेच राहावं. मला तर वाटतं कोण काय बोलतं, कोण काय बोलू नये, ह्या गोष्टींचा कधीही विचार करायची गरज नाहीये, कारण कुणीही कोणालाही सांभाळायला येत नाही, कुणी कोणालाही पोसायला येत नाही. तर आपापल्या पद्धतीनेच राहावं. सगळ्या निगेटिव्हिटी, सगळ्या नकारार्थी भावना, सगळी निगेटिव्ह लोक सगळी बाजूला ठेवायची आणि अशी होळीत जाळून टाकायची. विचारार्थी जाळून टाकायची आणि काही घेणं देणं ठेवायचं नाही. जर एखादा आपल्याला चांगलं बोलतो तर चांगलं बोलायचं, एखादा वाईट बोलतो तर त्याला निग्लेक्ट करायचं, त्याला विषय म्हणजे सोडून द्यायचं, त्या व्यक्तीच्या मागे लागायचं नाही. हा सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो लाईफचा. तरच तुमचा लाईफ चांगलं होईल, जगणं खूप सोपं जाईल. नाहीतर आपण निगेटिव्ह लोकांचा जर विचार करत बसलो या त्यांचं टेन्शन घेत बसलो तर आयुष्य जगणं खूप कठीण होतं. तर अशा पद्धतीने बघा, सगळे आता मिस्टरांना कामाला हाकललं, ते गेले कामाला. मुलंही जेवण झाली होती, कारण त्यांना दम निघत नाही. मी सुद्धा नैवेद्य दाखवला होळीला आणि मीही जेवायला बसलेली आहे. तर मस्त अशी पुरणपोळी, खीर, भात आणि आमटी. आता छान असा बेत झालेला आहे. तर तुमच्याही घरी असा बेत झाला असेल. तुम्हालाही होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हालाही हे वर्ष खूप छान आणि आनंदाचं जाऊ आणि तुमच्या सगळ्या नकारार्थी भावना, निगेटिव्हिटी सगळी दूर जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि एक म्हणजे निगेटिव्ह लोक आहे ना, जळून मरावीत असंच मला वाटत असतं. कारण निगेटिव्ह लोक हे आपल्या बाजूला 70% असतात आणि 30% लोक ही खूप चांगली असतात. त्यांचा आदर्श घ्या, त्यांच्याशी बोला. आयुष्य खरंच खूप चांगलं आहे, आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगा. तर चला, मी जेवून घेते, तुम्हीही जेवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि जेवून घ्या बरं सगळ्यांनी. उद्याची वाट बघा, उद्या भेटणारच आहे तुम्हाला चिकन मटन. मांसाहारी लोकांच्या उद्या इच्छा पूर्णच होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पुरणपोळी आज आहे, ते खाऊन घ्या. परत ते गुढीपाडव्याला भेटेल, डायरेक्टली काही लवकर भेटणार नाही. सणावारालाच आपण बनवत असतो. तर चलो, बाय बाय, पुन्हा भेटू.